मित्रो नमस्कार. पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाबद्दल बोलावं लागतंय. कारण एकच आहे की या प्रकरणातला राजेंद्र हगवणेंचा वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग हा अल्पावधीत एवढा पॉप्युलर झाला आहे की घरोघरी या वकिलाच्या चर्चा होत आहेत. पण या चर्चा सकारात्मक नाही आहेत बरं का. काय ना, समाजावर सिनेमांचा प्रभाव हा पुस्तकांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सिनेमा आणि त्यातले प्रसंग, डायलॉग्स हे लोकांच्या कायम लक्षात राहतात. आजही अशा हुंडाबळी किंवा विवाहितेच्या आत्महत्या आणि बलात्काराच्या घटनांनंतर चालवले जाणारे खटले हे एका पॉइंटला पीडितेच्या चारित्र्य हननावर येऊन थांबतात. तुम्हाला आठवत असेल 90च्या दशकात एक सिनेमा आला होता दामिनी नावाचा. ऋषी कपूर हिरो होता आणि मीनाक्षी शेषाद्री हिरोईन होती. गाणी गाजली होती त्यातली. राजकुमार संतोषी डायरेक्टर होता त्या सिनेमाचा आणि तो सुपरहिट ठरला होता सिनेमा. तर सुपरहिट यासाठी ठरला होता तो त्या सिनेमातल्या दोन पात्रांमधल्या जुगलबंदीमुळे. फिर्यादीचा वकील आणि आरोपीचा वकील यांच्यातल्या ज्या संवादाची जी जुगलबंदी होती त्या जुगलबंदीमुळे. सन्नी देओल आणि अमरीश पुरी यांच्या दमदार संवादांनी रंगलेला कोर्ट सीन आजही लोक विसरलेले नाहीत. अमरीश पुरी हे चड्डा नावाच्या वकिलाची भूमिका निभावत असतात. ते केस असे सारखे झटकणारे चड्डा. आणि हा चड्डा जो आहे तो आजही लोकांच्या स्मरणात आहे. कारण एका बलात्कारितेच्या बाजूने लढणाऱ्या सामान्य स्त्रीला शब्दांनी आणि नको नको त्या प्रश्नांनी बलात्काराचा अनुभव देणारा हा बेरकी वकील रंगवला होता त्यांनी. ज्याला आपला अशील हा दोषी आहे, तो बदफैली आहे, रस्तोरस्ती दिसेल त्या महिलेला छेडणार आहे, त्यांच्या अंगावर हात टाकणार आहे, बलात्कारी, हे चांगलंच ठाऊक असतं. पण न्यायव्यवस्था आणि त्यातली व्यवस्था ज्यात दोन्ही बाजूकडच्यांना आपापली बाजू मांडण्याचा अधिकार असल्यानं अशा आरोपींचं वकीलपत्र घेणाऱ्या वकिलांना नीतिमत्ता, सामाजिक भान आणि माणुसकीची चाड नसल्यासारखं वागावं लागतं. खून केलेल्या, चोरी दरोडा टाकलेल्या आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्हा केलेल्या आरोपीला वाचवणं हे त्यांचं कर्तव्य बनून बसतं. दामिनीमधला चड्डा सुद्धा याच कॅटेगरीतला. वैष्णवीच्या केसमध्ये देखील हगवणेंचा वकील विपुल दुशिंग असाच चड्डा कॅटेगरीतला आहे. आता तो झटकत बिटकत नाही पण चड्डाचीच कॉपी आहे. काही वकील ना हे ठराविक पद्धतीच्या गुन्ह्यात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी फेमस असतात. अशा केसेसमध्ये त्यांचा विनिंग रेशिओ जो असतो ना तो जास्त असतो. मग त्याच टाईपच्या केसेस त्यांच्याकडे जास्त येतात. हगवणेंनी केलेला वकील तो सुद्धा अशाच बलात्कार, पोक्सो, विनयभंग, महिला अत्याचाराच्या केसेसमध्ये अडकलेल्या आरोपींना निर्दोष सोडवण्यात माहीर असल्याची माहिती पुढे आलेली. विपुल दुशिंग असं नाव असलेला हा वकील सध्या हगवणेंना जामीन मिळावा म्हणून कोर्टात युक्तिवाद करतोय. आता ज्या पद्धतीने त्याने काल वैष्णवी हगवणे हिच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह लावलं ते ऐकून कोर्टात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. पत्रकारांनी मग या दुशिंगला आडवा तिडवा घेतला बाहेर. पण एका न्यूज चॅनलच्या डिबेट शोमध्ये हा स्वतः अवतरला हा वकील, जिथं आमच्या सुषमा अक्का होत्या, अंजली दमानिया होत्या, खडसे होत्या. या तिघींनी त्या वकील दुशिंगला आडवा तिडवा घेतला. आधी सुषमा अक्कांना ऐका. मी मघाशीही त्यांच्या संबंधाने बोलताना म्हटलं होतं की घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. जर सगळ्याच वकिलांनी ठरवलं की फक्त फिर्यादींचीच बाजू ऐकायची तर आरोपींची बाजू कोण ऐकणार. कोर्टामधला युक्तिवाद महत्वाचा असतो कारण आरोपी गुन्हा सिद्ध होईपर्यंत गुन्हेगार होत नाही. सो आरोपीला आपली बाजू मांडायचा अधिकार आहे आणि तो वकील निवडायचा अधिकार आहे. या न्यायाने जे आता काही आरोपींचे वकील इथं मांडत आहेत तो त्यांचा अधिकार आहे, प्रश्नच नाही. त्यासाठी आपल्या आरोपीला वाचवण्यासाठी त्यांनी त्यांची अख्खी बुद्धी पणाला लावली पाहिजे, लावावी त्यांनी, त्याला पण काही हरकत नाही. पण मला असं वाटतंय की बुद्धिमत्ता पणाला लावायची की नीतिमत्ता पणाला लावायची हे त्यांनी ठरवायचंय. कारण ते ज्या पद्धतीने बोलतायत, मला वकील साहेब तुम्हाला बघून ना दामिनी पिक्चर मधले ॲडव्होकेट चड्डा आठवता येतो की दामिनी जैसी जुगनू तो मेरे इर्द गिर्द ऐसे ही भटकते मैं झटकना भूल जाएंगे. जर शवविच्छेदन अहवालात ते व्रण आलेले आहेत तर ते 8 तासाचे आहेत की 12 तासाचे आहेत की 24 तासाचे आहेत. मुळात मृत्यू होताना तिच्या अंगावर तिच्या मृत्यू उपरांत शवविच्छेदन अहवालात ते व्रण आलेले आहेत. याचा अर्थ तिला मारहाण झालेली आहे हे क्लिअर आहे. आता तिला मारहाण झाली त्यावर तुमचं असं म्हणणं आहे की जुजबी मारहाणीला कुणी काही मारहाण म्हणतंय का. महोदय, एक मिनिटासाठी आपण आपल्या परून घ्यावं बरं.
काय तुम्ही तुमच्या पत्नीला अशा पद्धतीने मारहाण करणं तुमच्या पत्नीला आवडेल का हो? तुमची पत्नी काय हसत हसत येईल का? छे छे, काय मला तर माझं तर ऍडव्होकेट विपुलवर माझं इतकं प्रेम आहे की काय हरकत आहे थोडंसं मारलं तर, मला म्हणजे 10-20 ठिकाणी मारलं म्हणून असं काय फरक पडतोय? हे तुम्हाला पटतंय? फर्ज करा तुम्ही वकील नाही आहात, तुम्ही वैष्णवीच्या वडिलांच्या ठिकाणी आहात, तुम्हाला बरं वाटेल? बाप म्हणून आपल्या पोरीचा मृतदेह बघताना आणि त्या पोरीच्या समोरचे एवढे सगळे व्रण बघताना तुम्ही तरीही म्हणाल की नाही नाही याच्यात काय, ही तर कॅज्युअलच गोष्ट आहे. वकिलाची बोलतीच बंद झाली. अंगावरच्या जखमा या किती जुन्या यावरून कोर्टात आर्ग्युमेंट करणाऱ्या वकिलाला इथं उत्तर देता आलं नाही. अंजली दमन यांनी तर या वकिलाचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळंच बाहेर काढलं. त्यांनी असं म्हटलंय की प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली, याला हत्यारं म्हणायची का या प्लास्टिकच्या छडीला? तर विपुल दुशिंग साहेब याला काय म्हणायचं? त्याला दुसरं काय नाव आहे? हे हत्यार नाही का? कारण त्यांनी जर कोणाची हत्या होत असेल तर त्याला हत्यारच म्हटलं जातं. दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? विपुल दुशिंग साहेब, यू आर अन ऑफिसर ऑफ द कोर्ट. तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात, तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का? डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आलेत त्याची काही कारणं आहेत. शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं. आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का? हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट. आता म्हणून मी हे कोण वकील आहेत, काय काय केलंय या सगळ्या गोष्टीचा आता खुलासा करणार आहे. त्यांच्या स्वतःबद्दल बोलूया. 3 वकील आहेत, त्या तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची एक केस होती आणि त्याच्यावर त्यांना बेल मिळाली होती. तर हा त्यांच्यावरचा पहिला गुन्हा. आता ते कोणाकोणाच्या केसेस लढतात त्याच्याकडे बघू, कारण माझं जे डोकं फिरलं होतं काल त्यांचं सगळं ते वक्तव्य ऐकून मी म्हटलं आता लोकांपुढे जाऊ दे की हा विपुल दुशिंग कोण आहे. त्यांनी 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती. 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती, जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती. त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दुशिंग. आता यांनी काय केलं होतं की त्या टीचरच्या विरुद्ध फक्त आधी एक्सप्लेनेशन दिलं नाही अरेस्टचं, म्हणून त्यांना सोडवण्यात आलं. हे इतके विद्वान आपले विपुल दुशिंग. दुसरी केस तुम्हाला राहुल शेट्टीचं ते गाजलेलं प्रकरण कदाचित आठवत असेल लोणावळ्यातलं. त्याच्यातले जे 9च्या 9 अक्युज्ड सोडवले गेले होते त्यांना सोडवणारे विपुल दुशिंग. तिसरं पोर्शेची आत्ताची मागच्या वर्षीची घटना ज्याच्यात ब्लड सॅम्पल बदलली गेली, त्याच्यातले जे एक डॉक्टर होते त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुशिंग. चौथी केस गँगस्टर गजानन मारणे, आपल्याला आठवत असेल की ज्यांनी वरात काढली होती जेलच्या बाहेर आल्यानंतर, जसं काही लढाईत जिंकून आले होते ते, त्या गजानन मारणेची केस लढणारे विपुल दुशिंग. आणि या गजानन मारणेवर 6 FIR होत्या, त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुशिंग. 5वा गँगस्टर संतोष शिंदे आणि प्रवीण कुंजीर, ही जी अप्पा लोंढे मर्डर केस होती त्या गँगस्टरसाठी लढणारे विपुल दुशिंग. बरंच काही आहे, पण हे थोडक्यात दाखवलंय मी. आता या सगळ्या महिला वकील बाबू उर्फ चड्डाला त्याचं झटकणं विसरायला लावतायत हे लक्षात येताच हा तो डिबेट शो सोडून पळूनच गेला. अंजली ताई, ऐकताय तुम्ही? हे पटतंय हे? मला तोच प्रश्न यांना विचारायचा होता, तर हे काढून गेले मला वाटतं पळून. म्हणजे मला ऐकूच येत नाही, त्यामुळे मी काय बोलू शकत नाही. रक्षा खडसेंनी याच बाबतीत एक म्हणजे ह्याच्या वर्तणुकीवर एक वक्तव्य केलं होतं की मी ह्याच्या कानफडातच लगावून समोर दिसला तर. त्यावर आपला अफीम गांजाभाऊ सरोदे, म्हणजे नाही का ते त्याचं नाव आहे अफीम गांजाभाऊ सरोदे, ती निर्भया बानो. मग त्या निर्भया बानोला वकिलाची सनद, मग वकिलांचे मूलभूत अधिकार हे सारं आठवलं. ही बांडगुळं खरोखरच समाजासाठी कीड आहेत बरं का. शिवरायांच्या समुद्रातल्या स्मारकाला, ते जे काही अरबी समुद्रात स्मारक होणार आहे त्या स्मारकाला खोडा घालणारी याचिका करणारा हाच अफीम गांजा.
आता देखील जनभावनेचा आदर करायचा सोडून लोकांना वकिलीचं ज्ञान पाजत सुटलंय. मित्र, विषय वैष्णवीच्या म्हणजे वैष्णवीला जीव द्यायला मजबूर करणाऱ्या नराधमांना फासावर लटकावणं किंवा त्यांना शासन करून पीडितेला न्याय मिळवून देणं. पण हा खटला जसजसा पुढे जात जाईल, पुढे चालेल, तसतसे नवनवे खुलासे होतील यात. काल जसा तो संकेत आणि सुयश चोंदेचा त्यांच्या पत्नीवरचा अत्याचार बाहेर आला, मुळशीत चालणारा पोरी पुरवण्याचा धंदा बाहेर आला, महिला आयोगाला केलेल्या तक्रारी, त्यांना केलेले ईमेल्स हे कसे हवेतच विरतात, आपल्या देखण्या रुपालीताईपर्यंत ते पोचतच नाही, हे देखील उघड झालं. पण या सगळ्या निगरगट्ट व्यवस्थेला खडबडून जागं करण्याची हीच ती वेळ आहे. आणि असं समजूनच पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राजकीय जोडे दारातच काढून सगळ्यांनी एकत्रितरित्या हगवणींसारख्या, निलेश चव्हाण, संकेत चोंदेसारख्या या ज्या काही प्रवृत्ती आहेत, समाजविघातक प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीनं ठेचायला पुढाकार घ्यायला हवा. मित्रो, हे झालं माझं मत. तुम्हाला काय वाटतं? वकील आहे, व्यवसाय करतोय, घोडा घास से दोस्ती करेगा क्या, दोस्ती करेगा तो खाएगा क्या. पण खायला अजूनही बरंच काही मिळेल. एका दुर्दैवी बापाची लेक हकनाक मिली आहे, तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शासन व्हावं यापेक्षा आपलं पोट भरणं महत्त्वाचं वाटणाऱ्या वकिलांचं करायचं काय? रोहिणी खडसेंना न्यायालयीन कायदे कानून सनद, वकिलांचे मूलाधिकार शिकवायला निघालेल्या चर्चिंचं करायचं काय? जरूर व्यक्त व्हा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.